याच्यामध्ये बाळशेठ ठाकूर आणि आमचे पाटील गवारी यांच्यामध्ये थोडी शाब्दिक वाद झाली। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। खेड तालुक्यात रिंग रोड आणि प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत स्थानिक बाधित शेतकरी आंदोलनाचे प्रमुख पाटील बुवा गवारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाजार समितीचे माजी सभापती बाळशेठ ठाकूर यांच्यात जोरदार शिवीगाळ झाल्याची घटना खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या राजगुरुनगर येथील संपर्क कार्यालयामध्ये घडली आहे। आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात आंदोलक आमदार मोहिते यांची भेट घेण्यासाठी आले होते। आंदोलनकर्त्यांनी राजगुरुनगर येथे आमदार मोहिते यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आज त्यांची भेट घेतली। त्यावेळी सदरचा हा धक्कादायक प्रकार घडला आहे। बाजार समितीचे संचालक बाळ ठाकूर आणि संघर्ष समितीचे अध्यक्ष पाटील बुवा यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे वातावरण चांगलेच तापले होते। याबाबत आमदार मोहिते पाटील यांनी हस्तक्षेप केल्यानंतर संतप्त झालेले संघर्ष समितीचे कार्यकर्ते आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर घोषणा देत निघून गेले। पिक्चर येऊ द्या, आपण आता मी स्वतः वांद्र्याला गेलो होतो, मोपरवर साहेब मला म्हणले आम्हाला अंधार असतात नको पीएम। मी स्वतः गेलो होतो वैयक्तिक पीएम साहेब वांद्र्याला गेलो आजी मी साहेब आम्हाला ही अरेंजमेंट नकोच पीएम आम्ही एमएसआयडी सर्वे केलं नाही ना, तुला आम्हाला पाहिजे। एक मिनिट, केवळ राजकीय दबावामुळे आम्हाला रस्ता करायची वेळ आलेली। सरकार पीएम अरेंजमेंट होती, आता का घेतली सांगतो असं जर एखादा अधिकारी म्हणत असेल काय की आम्हाला नको आहे, अधिकारी असं गैर भूमिका नाही देऊ शकत। घेतलेली नाही वडलो पाहिजे, एखादा रस्ता झाला काय नाही झाला काय मला काय फरक पडणार, तुमचं नुकसान करून माझा काय फायदा आहे। तुम्ही कशी करताय म्हणता 1% होणारच म्हणले, मग आम्ही कशी झालो ना, आमचा बाप जर असं म्हणत आम्ही पुढे पडायचो। आतापर्यंतच्या याच्यामध्ये महिनाभरामध्ये नाही का महिनाभरामध्ये जे अन्न आम्ही फिरलोय तुमच्या बरोबर कलेक्टर ऑफिसला, इकडे तिकडे पुण्या मुंबईला, सगळ्यांचं म्हणणं हेच येतं, फक्त आम्हाला प्रत्यक्षात मोजू द्या, प्रत्यक्षात हे करू द्या, प्रत्यक्षात ते करू द्या। पण हे शेतकरी आता अडाणी राहिले नाही, शेतकऱ्याला माहिती आहे हे मोजलं ना ऑटोमॅटिक आहे, डायरेक्ट सरकारच्या नाव होत आहे मोजून। इथला खेडचा जो घाट आहे ना त्याचं मी साक्षीदार आहे। ज्या वेळेला जर ते फिजिकली शक्य असेल तर तरी काय राहत नाही, कितीतरी विहिरी जातात, घरण शेती काय मी भुईमध्ये पडलो काय करतो मी। आणि एक गोष्ट अशी त्याच्यामध्ये जे चेंजेस करतात, आता धानुरामध्ये ना 1 गुंठा घ्यायचं म्हणजे आम्हाला मान्यच काय आमचं जात नाही। अरेंजमेंट केली आहे तिथे सगळं बोलून का हे अरेंजमेंट आहे का ते योग्य आहे। मंत्री उद्या त्यांनी तसं निर्णय घ्यावा ना, माझा पुढे काय विरोध आहे तुम्ही बाकी विषय मला सांगितलं आम्हाला हे केलं तरी तुम्ही त्याला सांगा ठीक आहे, बस शेतकऱ्याला विश्वास देऊन करायचे ना। अजिबात कुठे चिमणीची दम देऊन मोदी केली, आता खालुंब्याची 14 आहे, आम्ही 12 किती उभं राहणार, मेलो तरी चालणार, मोदी होत येणार नाही। तुम्ही सांगा मोदी करू नका, जोपर्यंत शेतकऱ्याला विश्वास घेत नाही। तुम्ही कसं पटवून सांगितलं धन्यवाद, परंतु हे आम्ही या निर्णयाची ठाम आहे। ह्या 2-4 आमच्या आळंदी केळगाव सोडवली धानोरा निघून मुळी कुळी पहिली ज्या मेडिसिन लागली तिथून रिंग रोड चेंज केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसता नाही। आमची विनंती आहे किंवा लोकप्रतिनिधी तालुक्याचे प्रथम नागरिक तुम्ही आम्हाला वेळ दिली आणि आमच्याशी चर्चा केली, परंतु तुम्ही आमच्या बरोबर थांबा अशी आमची 100% विनंती आहे। बरोबर आहे, 70% नाही 100% शेतकऱ्यांच्या विरोध आम्ही लिखी देतो, लिखी देतो 100%। तुम्हाला ज्या लोकांनी सांगितलं ना 70% अधिकारी चुकी सांगणार ना तुम्हाला, 70% अधिकाऱ्याला कोण बोलतंय, ज्या लोकांच्या अधिकाऱ्याचे लागेदार संबंध असेल आमचं तमकं खलीवली रोज संबंध अशा अधिकारी लोक अधिकाऱ्याला सांगतात ना, अधिकारी आणि आम्ही प्रत्येक गावाला म्हणला स्टॅम्प पेपरवर लिखी देऊ 100 लोकांच्या हरकती आमच्या प्रत्येकाच्या मुद्द्यांच्या संबंधित हरकती कशा घेतल्या। आणि अण्णा तुमचं म्हणणं बरोबर आहे, हो नाना एक मिनिट का ही आम्ही तुमच्याशी सोबत, परंतु हे प्रांत साहेब किंवा सरकारी अधिकाऱ्यांना आम्ही 112 गावच्या लोकांनी सगळ्यांनी हरकती घेतल्या। ज्यावेळेस संवाद साधायला आले तेव्हा आमच्या हरकतीचा विचार न करता आमच्या साताऱ्यात शिक्का हल्ले आणि काय केलं मोजण्या चालू केल्या दम देऊन। एक गावची मोजणी झाली, मग बाकी आमची ताकद कमी झाली ना। आता खालुंब्याची गेली अण्णा, खालुंब्याच्या मुख्याने मार सहन करतील अण्णा,
पाटील एक माणूस तिथं आणून दाखवायचा, त्याला मी सांगितलंय. तुम्ही नाही सांगितलं अण्णा बाकीच्या कामाला म्हणले नगरपालिकेमध्ये 14 गावं जात होती, नगर परिषद तुम्ही म्हणले 14 गावामध्ये कोण घेतं बघ, उद्या आळंदी चाकण करा, आम्ही त्याच्या संमती आम्ही टाळ्या वाजवल्या. आमच्या लोकांचा विरोध आहे, काय ते सगळं लिहून घेतात. नाही अधिकाऱ्यांनी काय केलं, गावागावात जाऊन सर्वे करतात, कोणचं काय म्हणणे बघतात, मोदी करतात. मोदी आवर झालं काय राहिलं, आवर झालं काय राहिलं, 1 मिनिटाचा फरक पडतो, 1च मिनिटाचा फरक पडतो, जास्त पडत नाही. सर्वे केलाय आता जी त्यांचं म्हणणं आहे ना, त्याची ती मतं जाणून घ्यायची. अवॉर्ड वगैरे काही होणार नाही, त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची आहे तर तेवढे अधिकार कलेक्टरला असतात. अशा अनेक बदल झाले. प्रतिनिधी दुसरा माणूस एकनाथ शिंदे साहेब आपल्या मंत्रीपद आहे, तुमचेच मंत्री आहेत आपले त्यातले. मग ते जर सांगतात कलेक्टरला की बागायती क्षेत्र पुन्हा सर्वेक्षण करा, मग हे तुम्ही मांडा की एकनाथ शिंदे त्यांनी काय सांगितलं, माझ्या अण्णांना माहिती की या गोष्टी बागायच्या आहे. आम्ही पूर्वी सांगितले, हा सांगतात आम्ही पूर्वी सांगितलं मांडलं पाहिजे पुढे शेतकरी बागायती विषय संपला. हे लोक माझ्याकडे आले किंवा आमचं बागायत आहे, पण आमचं सातबारा नाही की तिथे तहसीलदारला सगळ्यांना फोन करून सांगितलं यांचं जर बागायत असेल तर बागायत घ्या. तलाट्यानं सुद्धा सांगितलं की जर तुम्ही घराला बसून सर्वे केला असेल तर मला मान्य नाही, जागेवर बघा, बागायत असेल तर बागायत. एकनाथ शिंदे काय सांगतात, त्या एवढ्या मी काय मोठा माणूस नाही, लहान माणूस आहे, त्यांनी सांगितलं त्यांच्या हातात येताना काढून टाका ना रोड. मग सांगितलं नाही पाटील एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री, शिवसेनेचा 2 नंबरचा मंत्री, त्यांनी उद्या रस्ता रद्द केलं तर माझं काय विरोध आहे. त्यांनी आश्वासन द्यावं की त्या खात्याचा मंत्री की आजच रद्द मी पिढ्या आणि नुसतं माणसं आली की आपल्या कटवण्यापुरतं बोलत हे माझ्या रक्तामध्ये. त्यांना जर ज्यांना अधिकार होते त्यांनी सांगा रद्द करा म्हणून. आज राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, शिवसेनेचे. मग एकनाथ शिंदेला काय हरकत होती सांगायला की बच्चा झाली मुख्यमंत्री मंत्री मोठा काय हरकत होते त्यांनी सांगायला. एवढं विरोध आहे ना, त्यांना मान्य आहे ना, त्यांनी रद्द करावं ना. माझं काय हरकत आहे असं काय दादा 100% कमीत कमी मिटिंग तरी लावतील. अजित पवारनी कलेक्टरला सांगितलं या सगळ्या लोकांची मिटिंग करा. कलेक्टरचं म्हणणं असं पडलं की मी सगळी अधिकाऱ्यांना माहिती घेऊन सांगतो कुठे कुठे काय काय काय, एकदा माहिती समोर आली की त्याच्यामध्ये काय करता येईल यावर ते बसतील, त्यावेळेला अधिकारी आणि ते समोर बसतील. जर त्याच्यामध्ये फार मोठा चेंजेस होणार नाही, थोडेफार चेंजेस होतील ते करता येईल. आता नामदेव गावाचा फोन होता किंवा माझा मन जातो तो इकडे 25-30 फूट राहते, आपण एक करू शकतो, एका बाजूला कुठेतरी सरकू शकतो, त्याच्या आणखी क्षेत्र वाटते. ह्या ज्या किरकोळ गोष्टी आहेत त्या करू शकतात. पण मी जरी लोकप्रतिनिधी असतो तर कायद्यानं माझे सुद्धा हात बांधलेले आहेत. कारण सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला अधिकार, तसं इथं काही जे अधिकारी आहेत ते सचिवांनाचे, ते कलेक्टरला नाही. कारण खालच्या खाली त्याचा दुरुपयोग होऊ शकतो म्हणून केलेले. म्हणजे एका गटातून 2 जात असेल तर काय करणार, एक रस्ता होणार. रेल्वे आणि जातात काय करतात, 4-4 तुकडे होतात. त्याच्यामध्ये आपण असंही म्हणलं किंवा शक्यतो ज्या ठिकाणी शेजाऱ्यांना नेता येईल अशा पद्धतीने त्याच्यावर विचार चालू आहे ना. अडचणी एक गोष्ट अशी की हे अधिकारी सुद्धा कागदावर या सगळ्या गोष्टी करतात किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या लक्षात बदल विचारतात ना, करत नाही असं काय नाही. ऑलरेडी अण्णा बाकीचं रिंग रोड जर पाहिला ना तो नगरपालिका हद्दीपासून महानगर हद्दीपासून 15-20-10 किलोमीटर आहे. पण आळंदी बाकी 12 गाव पाहिले तर हद्दीला 1.5 किलोमीटरवर आहे. आणि जो पीएमआरडीचा 1997 रोड होता त्याची आखणी झाली त्यावेळेला चवली मुळशी ही गावं पिंपरी चिंचवडमध्ये नव्हती, बरोबर. ती नंतर घेतली आता मागच्या वेळेला. 20 वर्ष झालं. नाही 20 वर्ष नाही, 10 वर्ष मला माहिती. आत्ता घेतली गावं. आता आम्हाला असं ऐकायला भेटलं एमएसाठी जो रस्ता आहे ना तो सर्वे एमएसाठी जो रस्ता केला होता त्यांनी 15 कोटी घातला, तो सर्वे त्यांनी फायटमधून केला होता किंवा राजकीय याच्यामुळे तो रस्ता तिकडे गेलेला आहे. साईडला कुठे भेटा साईडचं आहे ना पहिले एकदम काय अधिकाऱ्यांच्या
तुमचं सरकारचं काय वैर आहे का? काही नसतं. मी तुम्हाला कलेक्टरच्या समोर बसवतो. आता तुम्ही जशी काढा म्हणणारे लोक आहेत तसं रिंग रोड झाला पाहिजे म्हणून सुद्धा आहे. आता तुमचं शिष्टमंडळ आहे कारण त्यांचं शिष्टमंडळ येणार आहे की रस्ता झाला पाहिजे असे म्हणणारे लोक आहेत. काल धन्यवाद तुमचा आम्हाला वेळ दिली आज भेटायची. मग काल तुम्ही स्टेटमेंट दिलं की 75% लोकांचा सहमत आहे आणि 25% लोकांचा विरोध आहे. संमतीपत्र अधिकारी लोक गावागावामध्ये जातात. गावामध्ये गेल्यानंतर लोक त्यांच्याशी जे बोलतात त्याचं ते मीटिंग करतात. लोक विरोध करतात हे मान्य मला. पण त्या पलीकडे लोक असं म्हणतात की बा चांगला जर रेट आम्हाला दिला तर आमचा काही विरोध नाही. तुम्ही अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधी नाही, तुम्ही लोकांचे आमचे प्रतिनिधी. तुम्ही आमचं म्हणणं ऐकू तर हा पीएमआयडी गेलेला हा बळा आम्हाला घ्यायला लावलाय. वाकडा तिकडे आहे. काही राजकीय तुमच्याच मंडळींनी सांगितलंय आम्हाला, नाव सांगायचे नाही मला. त्याच्यामुळे आम्हाला उलट रस्ता करणं अवघड आहे. आता जो चालला ना खेळगाव चरोळीपासून पालीकडे 16 नकोच पीएमआयडीची हद्द 97 गेलेली आहे. 97ला केली ना. 97 21 22 वर्ष जर तुम्ही त्याच्यात उच्चार टाकत 22 वर्ष 97ला जन्माला पोरगा आज ते किती वर्षात झाले मग त्याच्यावरूनच घेत असेल. अण्णा तुम्ही लोकांचे प्रतिनिधी, आमची विनंती आहे तुम्ही आमच्या शेतकऱ्यांबरोबर थांबा. कलेक्टर मीटिंग लावा. दादांनी मी तुम्हाला सांगितलं यांचं काय म्हणणं आहे तुम्ही कलेक्टरशी बोला. त्याविषयी आमचे ठराविक लोक पुण्याला गेले होते तेव्हा तुम्हाला दादा बोलले स्वतः की काय यांचं कलेक्टर संघ बोला. मग आम्ही 2 वेळा तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. तुम्ही कलेक्टर मीटिंग लावू. आनंदावरपी यांनी सांगितलं आम्ही सगळी परिस्थिती बघतो. काही सुधारणा करायची असेल तर आपण करू. हे 15 दिवस झाला आपण आंदोलन करतो सावध झाले कारण बंदिस्त असल्यामुळे साईडची जमीन समृद्धी महामार्गापर्यंत सगळं 15 ते 20 फूट रोड उंच आहे. त्याच्यामुळे साईड तळच असणार. तळ शासन काय करणार? तुम्ही काय करणार? फक्त जमीन ताब्यात घेऊन त्या जर्मन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देणार. आला क्षेत्र मग तिथं 20 वर्ष 40 वर्ष टोल वसूल करणार. परंतु या बाकीच्या शेतकऱ्यांचा हाल जसं समृद्धी महामार्गाचे लोक आनंदीत राहायला आल्यात. ती म्हणल्यात अजून आम्हाला एकच हप्ता भेटला 5 वर्ष आलं मेलो. मग त्याच्यामुळे आम्ही सावध झालोय. तसंच पुन्हा बॉम्बे नवीन एक्सप्रेस हायवे त्यावेळेस मी सर्व्हिस रोड करू म्हणले. इथं मी म्हणले सर्व्हिस रोड केलाय का? आज काय झालंय तिथं 150 मीटर बांधकाम परवानगी नाही. ते नाही उलट जवळची लोकांना ह्याला राम दिली कारण एवढ्या आवाजाने 120 30 स्पीडनी गाड्या जातात. प्रदूषण होत आहे आणि टायरात आवाज अर्धा किलोमीटर पण जातो. शेजारी घर होती ना लोक राहणार राहायला गेली भांडी पडतात. भांडी रात्रीची भांडी पडतात कपाटात. बघा कोणी जर शेजारी आले तर काय करणार? 110 मीटर रोड आणि आजी दादा तुम्ही आमच्या आजी दादा आणि तुम्हीच आमच्या मंत्री. बाकी तुम्ही स्टँड घातला उद्यापासून तुमच्या बायांच्या संबंधीचं होणार आहे कारण पेपरला स्टेटमेंट आले. अण्णांनी दिले 70% लोकांचा सहभाग आहे आणि 25% नाही. सांग मुळीचे किती लोकांचा सांग. बोल मास वर घ्या सांग काय पाटील मास वर घ्या. इव्हन आम्ही जीव द्यायला पण तयार. प्लीज साहेब एवढी विनंती मान्य करा. आम्हाला सपोर्ट द्या. 100% सपोर्ट द्या कारण आमच्या गाव तुम्ही मला तुमचे माझे आपलं अजित पवारने त्या दिवशी सांगितलं किंवा त्या रिंग रोडच्या संदर्भामध्ये एक मीटिंग घ्या. आता हे सगळे शेतकरी माझ्या ऑफिसला आले. यांना ती सिच्युएशन आपण समजून सांगितली पाहिजे. काय त्या रिंग रोडच्या संदर्भातली तुम्ही वेळ द्या ना. लोकांच्या देशमुख साहेब लोकांचं जे म्हणणं आहे त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं की काही भूमिहीन होतात त्यांच्या विहिरी जातात आणि त्यांना जे आता दिसतंय की बाकीच्या ठिकाणी 10-12 किलोमीटर आधीपासून रस्ता तुम्ही केलाय. खेड तालुक्यामध्ये मात्र जवळ केलाय. लोकांची जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्ही दिली पाहिजे अधिकारी लोक. दुसरी गोष्ट शेजारनं गायरण असेल तर गायरणामधनं नाही आपण तुम्ही खाजगी समिती निघू नये. असे सगळे जे प्रश्न आहे या संदर्भात तुम्ही लोकांचं ऐकून घेतलं पाहिजे म्हणणं. जे संबंधित ऐका ना तुमच्याकडे मिटिंग झाल्यानंतर मी संबंधित लोकांना बोलवा. आता या लोकांचं म्हणणं असं की आम्ही मोपलवारकडे गेलो होतो. मोपलवारचं म्हणणं असं पडतं की आम्हाला तो PMRDचा रस्ताच नको आहे आम्हाला MSRDCचा पाहिजे. त्यांचं म्हणणं जर MSRDC प्रमाणे
असं अधिकारी कसं म्हणू शकता? तो मोपलवरला कोणी अधिकार दिला तो किंवा आम्हाला तो रस्ता तो काही मुख्यमंत्री झाला राज्याचा? हे लोक त्याच्याकडे गेल्यानंतर तो म्हणतो की आम्हाला MSRDCचा रस्ता पाहिजे, आम्हाला PMRDचा नको. मग कुणाला पाहिजे? आम्हाला पाहिजे का? तुमच्या शासकीय यंत्रणेमध्ये सुद्धा एकमत नसेल तर लोकांचा भ्रमनिरास होतो, लोक द्विधा मनस्थित होतात. आज लोकांची तसंच परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट, आता रेल्वे गेली, रेल्वे आणि जर रस्ता एकाच गटातनं गेला तर त्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे? तुम्ही जरा त्याच्यातनं काय सोल्युशन करता येईल, काय करता येईल, जर त्या लोकांना विश्वासात घेऊन केलं पाहिजे ना. आणि त्यांचं म्हणणं असं की जे तुमचे अधिकारी जातात ते थोडेसे तिथं दादागिरी करतात, आमच्या आंदोलनात फूट पाडायचा व्यवस्था काय. एक गोष्ट आहे, रस्ता मला एक सांगा ना देशमुख साहेब, एखादा रस्ता झाला की मला तुमच्यात काय फरक पडणार आहे? प्रांतात काय? तुम्ही प्रांत अधिकाऱ्यांना सुद्धा सांगा की सबुरीने घ्या, लोकांना तुमच्यापासून त्रास होणार नाही एवढी भूमिका घ्या. आणि आमचं स्वतःचं मत असं की लोक म्हणले तर रस्ता करा, नाही म्हणले तर संपून टाका विषय. आम्हाला आता आम्ही माझ्या तालुक्यामध्ये खूप चटके सोसलेले आहेत. मला आणखीन लोकांच्या विरोधात जायचं नाही. मी लोकांच्या बरोबर एवढंच तुम्हाला सांगतो. तुम्ही आता कधी मिटिंग लावताय, कधी निर्णय घेताय ते घ्या. तुम्ही लय भारी बोलले पत्रकार. आमचं म्हणणं आहे इथं आम्हाला लक्षात ठेवा. आणि त्यांनी फक्त कलेक्टर सांगितलं आज फक्त बोलणार सांगा आज सोडलं तुमच्या असे दुसऱ्या ग्रुपेशन सोडून देतो. कृती समितीचा अध्यक्ष आहे. मारायला लोक आज रात्रीपासून झोप आहे ना तुमचं स्टेटमेंट ऐकून. काय म्हणले काय राजे अन्न म्हणलं चला चला हातापाय पडून सगळे आल्यात. नाही तर लय जोरात परवाचं मोर्चाचं आंदोलन केलं तर मी असं करायचं नाही. अण्णा जेवढं चांगलं तेवढं चांगलंच आहे म्हणलं लक्षात ठेवा. खंतीत आपल्या तिकडे पलीकडे आळंदीपासून खाली सगळी रेल्वे पण आहे आणि रिंग रोड पण आहे. आम्ही ते काय हडपसर वाघोली इकडे ती नाशिकला जातात. आपलं काय नाशिकला काम नाही. आपलं काय आपल्याला रेल्वेचं माझं तर रेल्वेला सुद्धा विरोध आहे. मग आमचं चाललंय का रेल्वे सांगा. आता वडील वारे तुम्हाला माहिती आम्हाला काहीच राहत नाही. आम्ही 9 चुलते 10 खेबोमी होते. विहिरी 11-12 विहिरी आहेत आमच्या त्याच्यावर जेवण आहे. आता बैल बांधच जागा नाही पाडतो. 2 मिनिटं फोन लावला होता म्हणलं तुम्ही अण्णा चला आपण अण्णा मार्गदर्शन करते आणि अण्णा तुम्हीच करू शकताय. बरं एक तुम्हाला फोन लावला होता गेले होते. आणि रेल्वे कसं करता पाहिजे तिथून पुढे ते म्हणले रेल्वेच्या ऑफिसला जावा. मग त्यांच्याशी बोलले माहिती भीती काढली कसं काय तुम्ही जर आम्हाला आता भूमिका अशी घेते कलेक्टर लावलं आम्ही काय दुसऱ्याच्या दारात जाऊ. तुम्ही जर आमच्या गरज नाही कुठे पहिलं रेल्वेचं सर्वेक्षण झालं ना ते असं धामणी बिमणी पावळवरनं जाणार. मग आता ती आळंदीला कशी आली? त्यांचं म्हणणं येतं मध्ये खासदारची बदलली ना मग यांच्याकडे गेलं त्याच्यामुळे असं झालं तर आम्ही त्यांचं ऐकायला गेलतो का नाही सांगा. ऐका तुम्ही मला सांगा बोर्ड आळंदी लावली की माझ्यामुळे रेल्वे बंद होत झाली बरोबर. आता कशाला म्हणतो की खासदारकी बंद झाली त्यांनी केलं. पाटील एक गोष्ट सांगा एखादी गोष्ट जर करायची असेल तर 1 दिवसात होतं. नाही त्याला अनेक दिवसाचं काय मी म्हणतो आपण 10 वर्षापासून ऐकतो रे पुणे नाशिक हे तर बरोबर आहे का? किती वेळा बोर्ड लावले आळंदी लावणे आतापर्यंत. मग कोणाला पाहिजे रेल्वे? तुम्ही बाकी सगळ्या ठिकाणी तुमचा विरोध आहे ना. आमचा रेल्वेला विरोध आहे. त्यांचा सुद्धा सर्वे असाच बदलतोय. तुम्हाला विमानतळ व्हायचं असेल तर जमीन द्यायची, MIDC व्हायची असेल तर जमीन द्यायची नाही, असं असेल जमीन द्यायची नाही. मग रेल्वे काय हवेत नाही रेल्वे विरोध आहे. आम्ही त्या तुळापूरकडे त्या लोकांना सांगितलं बळत मोडली तरी ते म्हणले मोडली आमची तरी विरोध आहे आमचा. पण मग आपल्या तालुक्यामधून 100%. आता तुम्ही आढळरावकडे गेले होते. चला आढळराव दोन्ही कॅन्सल करून टाकू आपण. मी येतो काय म्हणणं आहे पाटील त्याला म्हणा दिलीप मोदी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. तुम्ही कुठेही सांगा येतो. रेल्वे नको आम्हाला तो राजेगड रोड बी नकोय. ते म्हणतो मी नाही आता सगळे बोलले साहेब काही मग आता आम्ही काय करू खरी होती
मी शिवसेनेच्या मंत्र्यापर्यंत ना मिटिंग लावू शकतो, म्हणलं एवढं करू शकतो. एक गोष्ट राज्याचा मुख्यमंत्री कोणाचा आहे? मुख्य शिवसेनेचा आहे. हे तर बरोबर आहे. कुठल्याही मंत्र्याने एखादा निर्णय घेतला रद्द करायचा अधिकार शिवसेनेच्या या मुख्यमंत्र्याला आहे. हे तर बरोबर आहे का? मी येतो ना शिवाय मुख्यमंत्र्याकडे, त्यांनी यावं, आपण सांगू की नको आहे आम्हाला, आमच्या तालुक्याला मान्य नाही. म्हणजे आमचं सगळं वाटून घेतलं मुख्यमंत्र्यांनी, पुणे जिल्हा उपमुख्यमंत्र्यांनी. बघा पुणे जिल्हा उपमुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट सांगतो, हे 100% मी राजकारणात आहे. आता शिर्डीचे साईबाबा संस्थांचे नेमणूक केली, राष्ट्रवादीचा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांनी स्टे दिले त्याच्यावर, अधिकार वापरला का नाही? शेवटी कोणी जरी उपमुख्यमंत्र्यांनी काही ठरवलं तर मुख्यमंत्री ते निर्णय घेऊ शकतात. चला माझी यायची तयारी तुमच्या बरोबर, आणि त्यांनी घ्यावा निर्णय की रिंग रोड बी नको. माझ्यावर टाकीव चढला त्यामुळे पहिले जा तू आणि तुम्ही त्याला खाली पीआयला सारखा तुमचा फोन येत होता, मला होतं ना ऐकायचं होतं. पीआय मला अण्णाचा फोन येतो, माझ्या दबाव येतो, ए बाबा खाली आहे खाली आहे. मी बोललो नाही येणार, अण्णाची काय नाही माझ्या. साहेब आम्ही गावागावमध्ये येतो, 70% लोकांची हाची भूमिका आहे. पत्रकार साहेब गावच्या आमच्या 100% विरोध इथं 12 गावाची लोक आहेत ना, आजूबाजूला 12 लाख 15 लाख रुपये रेट चाललेला आहे आणि आम्ही आमच्या जमिनी 2 आणि 2.5 लाख रुपयाला द्यायच्या. आम्ही कामगार लोक आहे, मला 20,000 पगार आहे, अजून 15 लाख कर्ज आहे त्या घराचं. आता कुठं घर बांधलं नाही, आता आम्ही आयुष्यभर तेच करायचं का? इथलं घर पाडायचं, परत दुसरी जागा घ्यायची किती अवघड आहे. घर बांधायचं तर काय सोपं आहे का? ज्यानं घर बांधले त्याला विचारा. आम्ही आयुष्याची कमाई त्यांचं म्हणणं आहे की आमचं बाकीचं क्षेत्र अर्जन करून द्या का, तर त्यांचं जातच नाही त्याच्यात. ज्यांचं जात आहे ना ऍक्च्युली त्यांचं 100% विरोध आहे अण्णा. आता 20ला आता ते 20ला जर समजा योगाकडे तुम्ही समजा तुम्ही आता आपल्याला हे ठरलेले जे विषय राहणार नाही, पण हे जर हे झाले तर आमच्या शेतकऱ्यांनी पल्ल्यात जायचं कसं? शेतात जमिनी राहिले तुकडे झालेले याच्यामध्ये करणार काय? सांगितलं आणि सर्व आपण नको म्हणतोय, पण व्यथा मांडू द्या ना. हे कुठेतरी जपलं पाहिजे. अण्णाचं म्हणणं आहे ना, असं कोणत्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे गेलेलं पाहिजे, तुम्ही पण नकोय 100% नको. मी तुम्हाला जेवढा विरोध केला तेवढा रेल्वेला का करीत नाही कृतीच नाही काही पण माहिती नका देत मला म्हणतोय माहिती देत काही लोक मी सगळ्यात जास्त बाधित मी आहे. का वाढले नाही? काय बोलत काय बोलत सगळ्यात जास्त बाधित मी आहे. 9 एकर रिंग रोड मध्ये आणि 70 गुंठे रेल्वे ते अख्ख्या एवढ्यात कुणी बाधित नसेल ना, एवढा मी बाधित आहे. 9 एकर रिंग रोड मध्ये आणि 70 गुंठे रेल्वे ते 11 एकर राजकीय पद्धतीने आंदोलन केलं त्याला काय अर्थ आहे? माझी 11 एकर कुणाची आधी माझी एकट्याची 11 एकर कुटुंबाची नाही. खासदाराला डबा घेऊन गेला माझी 11 एकर वगळले का त्यांनी? खासदाराला डबा घेऊन गेला म्हणजे माझी 11 एकर वगळली का त्यांनी? आम्ही पहिल्या 2 वेळा मी खासदाराकडे गेलोय. 2 वेळा पुण्यातल्या पण रेस्ट हाऊस घेतलं, पण राजकारण करतात तुम्ही काय सांगतात आंदोलनाचं खोटं सगळं. हे कधी चांगलं मी आलो नाही, माझ्यावर आरोप करायचं कारण माझ्यावर आरोप करायचं काय कारण माझ्यावर आरोप तुझं करायचं कारण काय करायचं तुझंच काय नाही. चल काय पडणार तू
तू पुढे मी जाईल काय करीन अरे पण मी डबा घेऊन जाईल तर काय करीन खेड तालुक्यातील 12 गावचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी आमदार साहेबांनी आमचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतल्यानंतर आमच्या बरोबर कलेक्टर बरोबर त्याचे मीटिंग लावला आमदार साहेब तयार आहेत परंतु काही कार्यकर्त्यांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आणि आमदार साहेबांच्या समोर या ठिकाणी कार्यकर्त्यांना शिव्या दिलेल्या आहेत ज्या सगळ्या रेकॉर्ड झालेल्या आहे शिव्या ती आमची प्रांताला सांगा मोर्चा थांबवा मोर्चा करू नका हे आमचं म्हणणं आहे परंतु आमदार साहेबांच्या समोर जर कार्यकर्ते जर आम्हाला शिव्या देत असेल तर त्यांचा जाहीर निषेध रिंग रोड हटाव शेतकरी बचाव रिंग रोड हटाव शेतकरी बचाव जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या हक्काची हुकुमशाही सरकारचा हुकुमशाही सरकारचा आमदार दिलीप मोहिते पाटील याबाबत काय म्हणतायत ते पाहूया. खासदार म्हणून निघाले त्यांनी लोकांच्या मध्ये संदिग्धता होईल अशा प्रकारचं बोलू नाही. आज आघाडीचं सरकार आहे त्याच्यामध्ये शिवसेना हा प्रमुख पक्ष आहे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत म्हणजे पर्यायानं बाकीच्या पक्षांनी जरी काही निर्णय घेतले तर ते शिवसेनेला मान्य आहेत असंच समजून चाललं जातं. सदरच्या निर्णयामध्ये अंतिम फेरबदल करण्याचा अधिकार हा संपूर्णपणे मुख्यमंत्र्यांना असतो. ज्यावेळेला राज्यामध्ये एखादा निर्णय घेतला जातो त्यावेळेला तो मुख्यमंत्र्यांनी घेतला नाही असं आपण म्हणू शकत नाही. ज्यावेळेला या परिसरामध्ये रस्ता होतोय शासन म्हणून रस्ता होतोय याचा अर्थ शासन म्हणजे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना वेगळं सांगणं हे माझ्या बुद्धीमध्ये पटत नाही. ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणींना आपण तिघं मिळून सामोरे जातो. परंतु आणखी गोष्ट राष्ट्रवादी पक्षाने केली नवीन खासदारांनी केली माझा त्याच्याशी काही संबंध नाही आणि लोकांना भडकून त्यांच्यामध्ये वाद निर्माण करणं ही गोष्ट फार बरोबर आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे जे लोक भेटायला गेल्यानंतर आत्ताच्या खासदारांनी निर्णय घेतला आत्ताच्या सरकारनं निर्णय घेतला मी आता सरकारचा भाग आहे मी असं म्हणू शकत नाही किंवा आत्ताच्या आपण सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला तर सगळ्यांनी मिळून सामोरे गेले पाहिजे लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजे. त्याच्याऐवजी लोकांच्यामध्ये वाद निर्माण करायचे पक्षामध्ये वाद निर्माण करून काय साध्य होणार आहे. मग आज तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जमीन जाल त्या ठिकाणी कायमच विरोध केला विमानतळा केला SEZ केला MIDCला केला सगळ्या ठिकाणी विरोध केला तरीसुद्धा हे सगळे प्रकल्प राबले गेले काय त्याचा फायदाही आणला जा. मग आता रेल्वेच्या संदर्भामध्ये यापूर्वी सुरेश करमाडे असताना त्याचं सर्वेक्षण सुरू झालं काय त्याच्यामध्ये अनेक चढ उतार झाले. आता अमोल कोल्हे खासदार झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला मंजुरी मिळाली पण त्याचं श्रेय मात्र माजी खासदार आढळवांना पाहिजे. मग आता रेल्वे काय हवेत जाणार आहे का रेल्वे ही जमिनीवर जाणार आहे त्यालाही जमीन लागणार आहे आणि आपल्याला इतर रस्ते ओलांडता येतात किंवा त्याला रस्ता जॉईन करता येतो रेल्वेच्या बाबतीत असं नसतं त्याच्यामुळे लोकांच्या अडचणीसुद्धा होणार आहे. मग आज एका बाजूला तुम्ही रेल्वेचं श्रेय घ्यायचं होता आणि रिंग रोडच्या बाबतीमध्ये मात्र मी नकारात्मक भूमिका घेतली अशी दुहेरी भूमिका त्यांनी घेता कामा नये आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद लावता कामा नये एवढीच माझी नम्र विनंती आहे. आणि म्हणून मी म्हणलं किंवा जर रिंग रोड नको तर रेल्वेसुद्धा आम्हाला नको आहे आम्हाला रेल्वेचा काहीच फायदा नाही पण राज्याच्या देशाच्या हितानं जर एखादा प्रकल्प राबवला जात असेल तर काही वेळेला आपल्या भावभावना बाजूला ठेवाव्या लागतात आणि म्हणून आम्ही रेल्वेला फारसा विरोध केला नाही. पण जर आता रिंग रोडलाच त्यांचा विरोध असेल तर आमचाही रेल्वेला विरोध आहे. मग रेल्वे तरी कशाला पाहिजे रिंग रोड बी नको आणि रेल्वे नको आढळरावांचा. याच्यामध्ये बाळासाहेब ठाकूर आणि
आमचे पाटील गवारी यांच्यामध्ये थोडी शाब्दिक वाद झाले. त्याच्यामध्ये पाटील गवारीचं असं म्हणणं होतं की तालुक्यातले सगळे नेते आम्हाला पाठीमध्ये यायला लागले, तुम्ही काय आला नात. त्यावेळेस तो म्हटला बाबा मी माझ्या व्यापारामुळे आलो नाही, माझी स्वतःची 11 एकर जमीन त्याच्यामध्ये जाते, मी सुद्धा बाधितच आहे. त्यावेळेस पाटील गवारी असं म्हटले की तुम्ही घाजाला डबे घेऊन जाता. त्याचं म्हणणं असं की तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे काय, आणि त्याच्यावरनं त्याची शाब्दिक चकमक झाली. हा रिंग रोडचा विषय त्याच्यामध्ये बाजूला आहे. त्याच्या वैयक्तिक जेव्हा आरोप केले त्यावेळेस ते चिडले, एवढं त्याच्यामधला भाग आहे, बघे दुसरं काही भाग. याबाबत संघर्ष समितीच्या वतीने मोजणी आणि सर्वेक्षणाचे काम थांबवले नाही तर इंद्रायणी नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. इतर तालुक्यात रिंग रोडसाठी शहरापासून 10 किलोमीटर अंतर सोडले, मात्र खेड तालुक्यात तसे करण्यात आले नाही. शासकीय गायरानाचा वापर करण्यात यावा, बागायती जमीन आणि विहिरी वगळण्यात याव्या आदी मागण्या या आंदोलनकर्त्यांच्या आहेत. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या YouTube चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.